महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि त्यामुळे ज्योतिबा डोंगर आता भाविकांनी फुलला असून अनेक मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झालेल्या आहेत। पहाटे श्रींचा अभिषेक झाल्यावर आरती करून सालंकृत पूजा बांधली गेली आहे। दुपारी मानाच्या सासनकाठीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यावर सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता ज्योतिबा देवाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल। त्यानंतर यमाई मंदिर इथं विवाह सोहळा संपन्न होऊन रात्री उशिरा पालखी मंदिरात चांगभलचा गजर आता कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरात पाहायला मिळतोय आणि चैत्र यात्रेनिमित्त मोठा उत्साह या डोंगरावरती आता दिसतोय। माझ्या मागे बघताय ही सगळे भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत। गुलाल खोबऱ्याची उधळण जे आहे ते सगळे भाविक करताना दिसत आहेत आणि आता देखील बघितलं तर विविध मानाच्या सासनकाठ्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यांची मिरवणूक देखील आता होत आहे। तर हा उत्साह दरवर्षी त्या ठिकाणी येत असतो। आम्ही नागरावरून आलो पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली नागरावरून आलो ज्योतिबाच्या नावानं तासगावहून आलेले आमची सासनकाठी आहे। गेली 50 वर्ष आम्ही सासनकाठी घेऊन येतोय। चैत्र पौर्णिमेचं हा अतिशय चांगला हे असतं। हां, यावर्षी उत्साह जरी युद्धाची परिस्थिती असली तरी भाविकांच्यामध्ये देव हे युद्ध परिस्थिती किंवा सर्वांना या सगळ्या वेगवेगळ्या संकटातून किंवा आपल्याला दूर करेल अशी इच्छा आपण देवासमोर व्यक्त करतोय। ज्योतिबाच्या डोंगरावर सर्व भाविक भक्त पूर्ण उत्साहाने येथे आलेले आहेत। भक्तीच्या वातावरणात सगळे भाविक दंग झालेले आहेत। ज्योतिबाची यात्रा भव्य दिव्य जल्लोषात चालू झाले। ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची आम्ही कायम वाट बघत असतो आणि तो दिवस आज आलेला आहे आणि खूप छान वाटतंय। ज्योतिबा देवाचं आताच दर्शन झालेलं आहे आमचं। आम्ही दोघंही आलो कराडावरून। ज्योतिबाच्या नावाने उत्साह भरपूर येतोय आम्हाला ज्योतिबाच्या यात्रेत। वर्षाला आम्ही येतोय। आमचं गाव आप्पाजीवाडी। चांगला उत्साह आहे माणसांच्यात, भरपूर भाविक आलेले आहेत। काय अडचण नाही यात्रेला। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।